चिकलठाणा परिसरातील शासकीय रुग्णालय यांच्या वतीने डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम तापडिया नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता। दैनंदिन ताणतणावापासून थोडा विरंगुळा मिळावा आणि कर्मचारी वर्गातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रम प्रसंगी गायन, नाट्य सादरीकरण तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले। या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आयोजित करण्यासाठी माननीय डॉक्टर कमलाकर मुटखेडकर सर, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मनापासून हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रम यशस्वीसाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भूषण कुमार रामटेके सर, त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत बडे सर, निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व करूंगा। अगर मेरी इसमें जान भी चली जाए तो कोई परवाह नहीं है। मैं सबसे सेक्शन डाउन बोलूंगा, आप लोग नीचे बैठेंगे और आप भी एक कदम पीछे होकर के लेट जाना। नहीं सर, मैं आपकी जान खतरे में नहीं डाल सकती। मैं आपका कमांडर हूँ, मेरा फर्ज बनता है मैं आप लोगों की रक्षा करूंगा। ये मेरा आदेश है, सेक्शन डाउन।
काही लोकांकडे राहिला असेल तर आपण परत त्यांना घरी जाण्याला परत संधी देऊ. आज एक कार्यक्रम घेण्यात आला जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगरच्या वतीने. या पाठीमागचा उद्देश काय होता? आपण कार्यक्रमामध्ये सतत 3-4 वर्षाचं 4थं वर्ष आहे हे आपण प्राइज मिळवलेलं आहे. या सुद्धा प्राइज मिळवलेलं आहे आपण. आणि त्याचा एक सगळ्या कर्मचाऱ्यांना आमचं जे जीवन बघितलं ना, डॉक्टरांचं सिस्टरांचं सगळं धाकधुकीचं जीवन आहे, याच्यामध्ये थोडा विरंगुळा आणि खूप संदेश परत पुढच्या नव्यान दिवसांनी काम करावं हा यातला उद्देश आहे, बाकी दुसरं काही नाही. किती डॉक्टरांनी यामध्ये सहभाग घेतला? जवळपास सगळ्याच आमच्या दवाखान्याच्या सगळ्या डॉक्टर. या कार्यक्रमाला निवड किती या कार्यक्रमामध्ये कोणत्या डॉक्टरांची निवड करण्यात आली होती? सगळे कमिटी होते आपली, सगळे एक कमिटी आपण ठरवली होती. दरवर्षी आपण तसंच करतोय, तशी आपण यावर्षी कमिटी घेतलेली आणि ती कमिटी सगळे निर्णय घेतात. तर या कमिटीमध्ये कोणी कोणी सहभाग घेतला आणि याच्यामध्ये काही पुरस्कार वगैरे वाटण्यात आले होते? आपण पुरस्कार दिले, तर आज आपण ह्या कार्यक्रमात घेतलेले नाहीत. आपण नंतर तर वेगळं एक वितरण 26 जानेवारीला आपण करणार आहोत. त्यानिमित्तानं तुम्ही काय आवाहन करणार? काय आव्हान नाही आपलं, काय हे कार्यक्रम करण्या उद्देश जरी असला, लोकांची सेवा ही वरच्यावर चांगली हवी, दृढ हवी. बक्षीस तेव्हा भेटते आपण चांगली सेवा केली, स्वच्छता ठेवली, रुग्णाची सेवा करून बक्षीस भेटलेले आपल्याला. याच्यावर दुसरं काही संदेश आपल्याला. तुम्ही नेहमी सेवा करता आणि हा जो कार्यक्रम घेण्यात आला याच्यामध्ये तुम्ही उत्साहाचं वातावरण निर्माण पाहायला भेटलं कर्मचारी आणि कार्यकर्ते. कसं बघता याकडे तुम्ही? याच्यात बघण्याचा उद्देश तेवढा मी सांगितलं ना की एक विरंगुळा एक दिवस वर्षातला, फक्त वर्षातला एक दिवस हा आम्ही आमच्या नावाने साजरा करतो. बाकी काही आपलं नाव? डॉक्टर कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक.